योद्धा चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रकाश दंडकवाळ यांच्या अध्यक्षतेखाली श्री किरण पाटील मामा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी बावचीमध्ये येऊन येवन ग्रुपला 20 तारखेला येण्याचे आमंत्रण दिले आहे। योद्धा ग्रुपचे वर्धापन दिनानिमित्त आमंत्रण दिले आहे, ते आम्ही स्वीकारतो आणि त्या टायमाला सर्वजण आम्ही उपस्थित राहतो। जय हिंद, जय भारती, जय हिंद, जय भारती, जय हिंद, जय सारथी, जय योद्धा। सर्वांना नमस्कार। सर्वांना जय हिंद, जय सारथी, जय योद्धा। मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा। मी आता तुम्हाला आपल्या योद्धा वाहन चालक हेल्पिंग फाउंडेशन या संस्थेचा आपल्याला वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनाचं तुम्हाला सर्वांना आमंत्रण देण्यासाठी आलोय। मी आता बावची, जिल्हा सांगली, तालुका वाळवा या ठिकाणी आलोय। तर सर्व पदाधिकारी, सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्या संस्थेमार्फत वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे। ही आपली संस्था योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन म्हणजे वाहनाविषयी वाहनची तक्रार असते ती तक्रार निवारण करतोय आपण। एखाद्या पार्टीला काही कस्टमरने त्यांना जर नाही सपोर्ट नाही दिला, पैसे नाही दिले, इन्कम नाही दिला, तर त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल आवाज उठवू शकतोय। ड्रायव्हरचा पगार असून दे किंवा गाडी मालकाला कोणी तटवलं असेल, कोणतंही कारण लावून तटवतात, तर त्यावेळेला एकत्र जाऊन आपण हेल्प करतोय, मदत करतोय सर्वांना। गाडीचा कुठं रस्त्याला प्रॉब्लेम झाला कुठल्या आपल्या संस्थेतल्या किंवा बाहेरच्या, तरी आपल्या संस्थेमार्फत आपण कोणाला स्टेपनी देणं हे सुद्धा मदतच आहे। जॅक जरी तुम्ही दिलासा तरी सुद्धा ती मदत आहे। अशा पद्धतीने आपण आपलं कार्य चालू आहे। किंवा एखाद्या मिस्त्रीचा, मेकॅनिकलचा नंबर दिलासा ती सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत आहे। अशा पद्धतीने आपण खूप छान पद्धतीने मदत करतो। इथून पुढे पण अशाच पद्धतीने तुमचं सहकार्य लागू दे। आणि योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनचं जे 20/4/2024 रोजी पहिला वर्धापन दिन येतोय, त्या पहिला वर्धापन दिन आपण मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे। त्या वर्धापन दिना दिवशी आपण गड किल्ल्यावरती राहून स्वच्छता मोहीम राबवणार आहोत। तसेच त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीमध्ये शेणी दान करणार आहोत। काही शेणी म्हणतात, काही गोवऱ्या म्हणतात किंवा लाकूड सामान असते, तर ते कोल्हापूर सिटीत भेटत नाही, तर त्यावेळेला आपण काय करतोय, ते दान धर्म करायचं एक पुण्याचं काम करतोय। किंवा हायस्कूलमध्ये असून दे, सार्वजनिक मराठी शाळा असू दे, त्या शाळेमध्ये जाऊन गोरगरिबांना वह्या पुस्तक दान धर्म करायचा। अशा पद्धतीने आपलं प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने आपापल्या भागात आपापल्या गड किल्ल्याचं संवर्धन वगैरे करणारच आहे आपण। तर याच्यासाठी भरपूर मंडळांचं आपल्याला सहकार्य आहे। असं सहकार्य त्यांचं लागलंय, तुमचंही सहकार्य लागून दे। आजपर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य केलंय, इथून पुढे पण सर्वांना सहकार्य करा। आणि काय अडचण आली तर आपल्या संस्थेमार्फत आपण त्यांना मदत करू। जय हिंद, जय सारथी, जय योद्धा। नमस्कार। नमस्कार सर्वांना, नमस्कार। जय हिंद, जय सारथी, जय योद्धा। मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा। तर आज आपली संस्था इथे एनजीओ मध्ये संस्था रजिस्टर झालेली आहे। एनजीओ म्हणजे काय, सुरुवातीला आपण ज्या वेळेला संस्था चालू केली त्यावेळेला नाशिक पुरती चालू केली, त्यानंतर नाशिक नंतर आपण महाराष्ट्रात चालू केले, आणि महाराष्ट्रानंतर एनजीओ म्हणजे भारतात कुठंही कोणत्याही ठिकाणी कार्य करू शकते। तर आपला एनजीओ या संस्थेचा पहिला वर्धापन दिन आपण साजरा करतोय। गेले 3-4 वर्ष झालं आपण योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन या फाउंडेशनचं आपण कार्य करतोय सर्व ठिकाणी। आज मी विटा या ठिकाणी आपले हरिभाऊ यांच्याकडे भेटण्यासाठी आलो। त्यांच्या गावची यात्रा होती, त्यांना आपले ते संस्थेचे आपल्या पदाधिकारी आहेत, तसेच त्यांच्या बरोबर पाठीला पाठ लावून काम करणारे आपले शितोळे साहेब या ठिकाणी, यांचंही मोठं अध्यक्ष म्हणून ते काम करतात। तर त्यांनाही भेटण्यासाठी माझी पूर्ण म्हणजे इच्छा होती की त्यांना भेटल्याशिवाय आपण जायचं नाही। सकाळपासून त्यांना प्रयत्न केला, पण आज दुपारी ते भेटलेत आणि त्यांना आपण माहिती द्यायची आहे की, तर माहिती अशी आहे, तर 20 तारखेला म्हणजे 20/4/2024 रोजी म्हणजे 20 एप्रिल या दिवशी आपण वर्धापन दिन साजरा करायचा आहे। वर्धापन दिन अशा पद्धतीने साजरा करा की एखाद्या गोरगरिबांना दान धर्म करा, किंवा शाळेला मदत करा, वह्या पुस्तक वाटून मदत करा, केक कापून साजरा करा। आपला एक छोटासा डिजिटल बोर्ड लावा, त्या ठिकाणी केक कापा। योद्धा वाहन चालक हेल्पिंग फाउंडेशन एनजीओ या संस्थेचा बोर्ड करून तुम्ही काय आपले जे पदाधिकारी आहेत त्यांना केक खाऊ घाला, चहा नाश्ता घ्या, जेवण ठेवा। आणि सर्वांना तुम्हाला विनंती करतोय की हा पहिला वर्धापन दिन अतिशय उत्साह
आणि प्रोत्साहनपद द्यावा करावा ही तुम्हाला विनंती करण्यासाठी मी आज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या नात्याने तुम्हाला माहिती देण्यासाठी इथं आलोय. तर तुम्ही ते कार्य करू शकणार, आजपर्यंत करत आलात. आता आमच्या शितोळे साहेबांचे, प्रथमेश शितोळे साहेब यांची गाडी योद्धा वाहन चालक हेल्पिंग फाउंडेशन मध्ये मोफत मध्ये सहकार्य करते. साहेब यांची जी अँब्युलन्स आहे ते कोणत्याही ठिकाणी कोणतं काम असू दे त्या ठिकाणी रात्र अहोरात्र रात्रंदिवस कधी तुम्ही फोन जर केला तर तुम्हाला मोफत सर्व्हिस दिली जाते. तर शितोळे साहेबांचं मला वाटतं खरंच आभार मानायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे. त्यांचं लाख मोलाचं कार्य आपल्या योद्धा वाहन चालक मालक या संस्थेमध्ये आहे. आता इथून पुढे पण असंच कार्य चालू राहणार. तर तुमच्या सहकार्याला आमचा मानाचा मुजरा. शितोळे साहेब आभारी आहोत, तुम्ही खूप छान काम करतात. असंच कार्य चालू राहू दे हीच तुम्हाला श्री चटणी आणि महादेवाच्या या इथं महादेव मंदिर आहे, महादेव मंदिर मध्ये आम्ही तुम्हाला आवाहन करतो, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम कसल्याही अडचणी आल्या तर तुम्हाला सहकार्य करायला आमची संस्था मागे पुढे बघणार नाही. तर जय हिंद, जय सारथी, जय योद्धा. तर आमचे शितोळे साहेब आता आपली ओळख सांगतील. आपली ओळख सांगा सर. नमस्कार, मी प्रथमेश शितोळे, योद्धा वाहन चालक मध्ये विटा शहराध्यक्ष म्हणून काम करत आहे. साधारणपणे आता 20 तारखेला आमच्या योद्धाचा जो कार्यक्रम ठरला आहे प्रत्येक ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी आपापल्या गावामध्ये काय तसेच आपल्या ठिकाणी कुठे मूकबधिर शाळा असतील, कुठे मोफत करण्याची सोय होईल त्या ठिकाणी आपण कार्य करा. काय योद्धाचा एवढा कार्यक्रम करू आपण सर्वजण मिळून. त्याबद्दल सर्वांचा हार्दिक आभारी आहे. नमस्कार. आल्याबद्दल धन्यवाद. असंच येत राहा आमच्या गावाला. काय आणि एकदा आपण भेटू इथनं पुढं असंच काम करत राहू सर्वजण मिळून. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय सारथी, जय योद्धा.